जो आहे आपण पाहू शकतोय पहिल्याच षटकामध्ये कल्पेश पाटील नितेश पाटील पाहायला मिळतात. आरुषी 11 चषक पणसपडा 2026 शेवटचा दिवस अंतिम फायनल संत्रामध्ये आपण पाहायला मिळत आहेत. देवरामजी वामन पाटील यांच्या मार्फत आपण पाहतो रोख रक्कम 2000 रुपयाची भरीव देणगी या मंडळाला त्यांच्या मार्फत आलेली आहे. नक्कीच टाळ्यांच्या गजरात त्यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. थँक्यू. आणि इथे पहिल्याच चेंडूवरती आपले प्रतिहल्ले दाखवले आहेत, इरादे स्पष्ट केले आहेत की हम भी तयार फायनल में जाने के लिए. आम्ही देखील तयार आहोत, आम्ही देखील मेहनत केलेली आहे, आम्ही देखील स्वप्न पाहिलेलं आहे आणि त्या स्वप्नाचा पाठलाग करताना मला जी करायची आहे मेहनत, मला बॅटिंगसाठी उतरवलं आहे, मला करायची चांगली बॅटिंग आणि पहिल्या चेंडूवर कल्पेश पाटीलने दाखवला आहे, चौकार खेचलाय. नक्कीच नक्कीच पुढील सन्मान मूर्ती आहेत. आदरणीय माननीय श्रमजीवी संघटना महाराष्ट्र दैसर झोन प्रमुख रोहिदाजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मुकेश भगत यांना विनंती करेल की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. रोहिदासजी सुकुर पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रमजीवी संघटना महाराष्ट्र दैसर झोन प्रमुख. आणि सत्यवान या दरम्यान पाहिलं आपण एक चेंडू पाहिला आपण बॅट्समॅनचा होता, पण दुसरा बॉल गोलंदाजाचा होता, सरळ हातामध्ये झेल घेतलाय आणि कल्पेश पाटीलच्या खेळीला लागलाय फुल स्टॉप. सन्मान आपण पाहतोय रोहिदाजी पाटील चांगला एक व्यक्तिमत्व आहे, हसतमुख चेहरा, प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती अनिवार्य असते आणि ते जात असतात. नक्कीच या स्पर्धेसाठी आपण पाहताय देणगी स्वरूपात 1111 रुपयाची भरीव देणगी रोहिदास पाटील यांच्या मार्फत मिळालेल्या सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा सुद्धा स्वागत करायचं आहे. थँक्यू. आपण रिप्ले मध्ये देखील पाहिलं की काय शॉट लॉंग ऑफला आपण पाहिलंय, लॉंगॉनला होता तो शॉट, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण ठेवला होता, चांगलं क्षेत्ररक्षण त्याने केलं आणि हा झेल टिपला गेला आहे. 2 चेंडू 4 धावा जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष्य आहे आणि 2 बॉलचा खेळ संपलाय, उरलाय 10 बॉलचा खेळ. 10 मध्ये अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 34 34 धावा. ही रेस अजून बाकी आहे, ही मॅच अजून बाकी आहे. हा सेकंड सेमीफायनल आपण या स्पर्धेचा पाहतोय. पुढील बॉल ऑन साईडला हवेमध्ये उंची 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 आणि त्यासोबत मिळाली हवी ती लॉंग ऑफ पट्ट्याच्या बाहेर मिळणारी दुरी मिळाली पुरी. षटकार 6 धावा. नक्कीच नक्कीच या 6 धावांशी पाहतोय जगदीशजी वसंत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही त्यांच्या समवेत जाणार आहोत, त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर रोख रक्कम 1000 रुपयाची भरीव देणगी त्यांच्याकडनं मार्फत आलेली आहे. तर मी सुमित पाटील याला विनंती करेल की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. 148 षटकार आपण पाहिलाय आपण. पुढील बॉल शॉर्ट बॉल होता, ते संधी होती, अजून एक चौकार किंवा षटकार कमवायची संधी निघून गेली आहे. एक धाव तर घेतली आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न करताना आरामरित्या 2 धावा. नाराज आहे स्वतःवर विकास की या बॉलवरती मला इथे जगदीशजी पाटील आपण पाहतो यांचा देखील सत्कार केला जातोय. आता आपल्याकडे वेळ जास्त नाही आहे, पाहुणे मंडळी भरपूर प्रमाणात आहेत. सेकंड सेमीफायनल मैदानाच्या सुरू आहे आणि व्यासपीठावर इथे पाहुण्यांचा आदर सत्कार देखील आपल्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती देखील आपण जोपासण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्यांच्यामुळे जी स्पर्धा उभी राहिली आहे. त्यांच्या त्या आर्थिक सहाय्याने आपण पाहतो स्पर्धा आता शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. 12 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकातील पहिला 4 बॉलचा खेळ संपला गेला आहे. 38 धावांचं लक्ष्य आहे आणि जिंकण्यासाठी पाहिलं तर अजूनही भरपूर प्रवास बाकी आहे. पण विकास नितेश हे दाखवलंय की आम्ही आहोत तयार, आम्ही आलो जिंकण्यासाठी, आम्ही आलो या चषकावर राज्य करण्यासाठी. पुढील बॉल सोडून दिला चांगला माइंडसेट. मैदानाच्या आतून आम्हाला वाईटचे संकेत येतात. धावसंख्येत भर होते, धावा होते ते एकूण 13 धावा. आई जीवदानी गासपडा या टीमला आपण बॅटिंग करताना पाहू शकतोय. वाघोबा जांभूलपाडा टीमने याने देखील खूप चांगली मेहनत केली आहे, पण त्या मेहनत त्याला आता 1-2 वर थांबून त्याला त्या फायनलचं तिकीट काढायचं आहे. एक फायनलचं तिकीट मिळालंय गावदेवी कन्या टीमला, तो जाऊन पोहोचलाय फायनलमध्ये. नाही निर्धाव बॉल जातोय, म्हणजेच कुठली धाव नाहीये. नागेश पाटील यष्टांच्या मागे चांगलं कार्य करताना पाहायला मिळतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहे. त्यांना माहित आहे की आता नाही तर पुन्हा कधी नाही आहे, पुन्हा एकदा 365 दिवसांची प्रतीक्षा असेल. तर दीपकजी केशव पाटील राऊत, दीपकजी केशव राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान किशोर पाटील नक्कीच आपण पाहतोय यांच्या हस्ते करणार आहोत. दीपक राऊत यांचा शाही सन्मान या ठिकाणी होताना दीपक चांगला हसमुख चेहरा दीपक राऊत यांचा आपल्याला नेहमीच पाहायला मिळतोय आणि या वैतरण विभागातील क्रिकेट असो प्रत्येक कार्यामध्ये त्यांची उपस्थिती असते अनिवार्य आणि संदीप भोईला देखील चांगला सपोर्ट असो त्यांचा. 6 बॉलमध्ये सत्यवान अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. कोण जिंकणार? घासपाडा जिंकणार की वाघोबा जांभूलपाडा संघ जिंकणार? गावदेवी कनेरचा संघ देखील हा मॅच आवर्जून पाहत आहे की त्यांच्या समवेत या आरुष 11 बघा, आरुष 11 का म्हटलं कारण आता आमचा जो डीबीएन लाईव्ह दाखवला बाई प्रथम क्रमांक, तृतीय क्रमांक,
तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक कॉमेंटेटर बसलेले आहेत. इथे डीबीएन लाईव्हची पूर्ण टीम बसले आहेत. मुख्य मंचावर सर्व आमचे मान्यवर बसले आहेत. त्या चषकासाठी लढाई आहे. गावदेवी कन्या संघ देखील हा मॅच आवर्जून पाहत आहे की माझ्या समवेत कुठला संघ खेळणार. गावदेवी गाचपाडा आई जीवदानी गाचपाडा संघ असणार की वाघोबा जांभूळपाडा संघ असणार. संध्याकाळचं सत्र आलेलं आहे. दमट वातावरण आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 25 धावांची गरज आहे. चला चला जास्त टाइमपास करायचं नाहीये. जास्त वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्या, कारण अजून आपल्याला या स्पर्धेचा ग्रँड फिनाले ज्याच्यासाठी केला होता असं तो मॅच ग्रँड फिनाले या स्पर्धेत आपला केला लागते. चौथ्या पर्वामध्ये कुठला संघ दावेदार असेल. सत्यवानजी आम्हाला माहिती देते. सत्यवानजी, पहिल्या पर्वामध्ये कुठल्या संघाने बाजी मारली होती? श्री गणेश कणेर या संघाने, आई गावदेवी कणेर या संघाने बाजी मारली होती. त्यानंतर दुसरं वर्ष श्री गणेश मोदलपाडा, तृतीय वर्ष चला चला जास्त त्रास असेल तर बाहेर या, कारण वेळ बाहेर जातोय. लिंक तुटली आहे. विराज 6 मध्ये 25 धावांची आवश्यकता. गासपरा टीम थोडं टेन्शन मध्ये आहेत, प्रेशर मध्ये आहेत. 6 मध्ये 25 बनतील का हा आहे प्रश्नचिन्ह. कोण जाईल फायनल मध्ये हा आहे प्रश्नचिन्ह. कोण बनेगा चॅम्पियन, कोण बनेगा विजेता, कोण जाईल फायनल मध्ये हा ट्विस्ट आहे, हा प्रश्न आहे, हा कॉन्टेक्स्ट आहे. 2 संघ दावेदार आहेत. अजूनही 6 मध्ये 25. जर पाहिलं आपण वाघोबा जांभळपाडा टीमचा शिक्कामोर्तब आहे. फायनल मध्ये जायचं खूप मजबूत आहे, पण हा क्रिकेटचा खेळ आहे. जर त्याचा खेळ आहे आणि त्याचा खेळ आहे. पुढील बॉल, हा बॉल खेळलाय इथे पाहतोय अलंग गॅप मध्ये खेळून काढलाय. चेंडू जातो सीमा रेषा पार आणि मिळतात तिथे धावा. 1-4 मिळाल्या धावा. 4 धावा मिळाल्या. मॅच मध्ये ट्विस्ट आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. या मॅच मध्ये आपल्या नजरा केंद्रित का. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग घर बसले आपला मोबाईल स्क्रीन ऑन टीव्ही वरती पाहतात त्याने कुठेही जाऊ नका, कारण अजून हा मॅच संपलेला नाही आहे. हा दुसरा सेमीफायनल अजून संपलेला नाही, कारण अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आणि 21 धावांची आवश्यकता आहे. आई जीवदानी गाचपाडा या टीमला लढण्यासाठी वाघोबा जांभूळपाडा टीम देखील सज्ज आहे. पुढील बॉल ऑन साईडला डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, तो करतो याचूक कलेक्शन. मिळतंय वाचूक कलेक्शन केल्यानंतर हे मोठं यश. बिग विकेट. नितेश बॅक टू डग आउट. थँक्यू डीजे. चांगली गीत, चांगलं मनोरंजन. 4 मध्ये बनवायचे 21 धावा. कौन बनेगा विजेता, कौन हो आएगा फाइनल में. ट्विस्ट है 4 गेंदों में बनाने अभी भी 21 रन. कौन जिंकेल ही मॅच. 4 मध्ये 21 हे समीकरण दोन्ही टीमसाठी. हा बॉल खूप महत्वाचा दोन्ही टीमसाठी, कारण या बॉलवरती कळेल की कुठल्या संघाचा दावा आहे फायनल मध्ये जाण्यासाठी. तो अजून बलकट होतोय. 4 मध्ये 21 38 धावांचं लक्ष होतं. जवळपास 1.2 चेंडूचा खेळ संपला गेला. विराज आहे गोलंदाजी मार्गावर. ओव्हरफुल टॉस सरळ इथे पाहतोय अंगाबा आदोलते, पण 1 धाव घेताना सॅटिस्फाय करा, म्हणून मी म्हटलं की हा बॉल खूप महत्वाचा आहे. विकेट मिळतोय म्हणजे 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 21 धावांची गरज आहे. मदन दळवी कनेक्ट टीम आपला कप्तान या आपण येऊन राहायचं आहे. थोड्याच वेळात आपण या स्पर्धेचा ग्रँड फिनालेचा करतोय नाणेफेक. एक संघ दाखल झालाय, गावदेवी कनेर संघ. मदन दळवी यांचा तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्ण संघ घेऊन आपण यायचंय. कनेक्ट टीम बघा, अंधारचा 6 गट 2 षटकाच्या जरूर मॅचेस झाल्या. सेकंड सेमीफायनल, दुसरी सेमीफायनल अंधार पडलेला आहे. अजून ग्रँड फिनाले खेळायचं आहे. भरपूर प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चौबाजूने या वैतना परिसरातील या परसपडा गावामध्ये आपण दाखल झालेले आहेत. आरुष 11 चषक आता विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला दिसतोय. पुढील बॉल, हा बॉल थोडा वरचा आहे. बघू काय घडलंय का या बॉल वरती. नाही, विकेट मिळालाय म्हणजे आता औपचारिकता असेल. जसा पहिला सेमीफायनल झाला, शेवटच्या षटकामध्ये 4थ्या बॉल वरती काहीतरी वेगळा परिणाम झाला. औपचारिकता खेळ म्हणून हा सामना पाहायला मिळाला.
दीपक केशव राऊत यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. थँक्यू दीपकजी. तोडमध्ये 21 आता कासपरा टीम कडून म्हणजे त्यांना तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावरती आता समाधानी राहावं लागणार आहे. गावदेवी कनेर संघ आपण या पूर्ण टीम घेऊन मदन दळवी अँड कंपनी थोड्याच वेळात या 2 बॉल नंतर आपण वाटचाल करणार आहोत. ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास विराज सज्ज होतोय. नाही निर्धाव बॉल. एक चेंडूची औपचारिकता. वाघोबा जांभूलपाडा संघ फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी सज्ज. वा काय प्रथम सकाळच्या सत्रामध्ये अडचणी आल्या. चांगला खेळ केला. दिवसभरात चांगली मेहनत केली आहे आणि मेहनतीचं फळ मिळालं. आणि फळ असं होतं की त्यांचा प्रवेश झालाय या आरुष 11 चषक 2026 वर्ष 4 च्या फायनल मध्ये. अभिनंदन अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन वाघोबा जांभूलपाडा टीम. धन्यवाद धन्यवाद डीजे. चला दोन्ही संघ